त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधून अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या कुणाल उगले यांनी दमदार विजय मिळवत नगरसेवक पद पटकावले। कुटुंबाची असलेली मजबूत विकासाभिमुख परंपरा आणि जनतेत रुजलेला विश्वास यांच्या जोरावर कुणाल उगले यांनी विजयी झेंडा फडकवल्याने प्रभागात उत्साहाचे वातावरण आहे। कुणाल उगले यांचे आजोबा कैलासवासी केशवराव नानाजी उगले हे त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष होते। त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय। खास म्हणजे प्रभाग क्रमांक 7 मध्ये त्यांच्या पत्नी शीतल उगले या माजी नगरसेविका असून त्यांच्या काळात प्रभागात अनेक विकास कामांना गती मिळाली होती। कचरा व्यवस्थापनाच्या गरजा ओळखत त्यांनी स्वखर्चाने घंटागाडी सेवा सुरू केली होती। निवडून आल्यानंतरही ही घंटागाडी सेवा प्रभागातील नागरिकांसाठी पूर्ववत सुरू ठेवण्यात असल्याचं आश्वासन कुणाल उगले यांनी दिले। पत्नी शीतल उगले यांच्या कार्यकाळात प्रभागात ज्या सुविधा नागरिकांना मिळत होत्या त्या आणखी बळकट करून पुढील काळात सेवा सातत्याने सुरू राहील असे ते म्हणाले। विजयानंतर भावना व्यक्त करताना कुणाल उगले म्हणाले की जनतेच्या आशीर्वादाने मी विजयी झालोय। मागील 5 वर्षात नागरिकांनी दाखवलेला विश्वास पुढेही कायम राखणार आहे। प्रभागाच्या विकासाला वेग देऊन प्रत्येक नागरिकांसाठी तत्पर राहील असेही त्यांनी सांगितले। आगामी कुंभमेळा लक्षात घेता प्रभागातील स्वच्छता, रस्ते, सुविधा आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील कामांना प्राधान्याने गती देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। प्रभागात त्यांच्या विजयाचे वातावरण आनंदमय असून उगले यांच्या नेतृत्वावर नागरिकांनी पूर्ण विश्वास दाखविलाय। प्रभाग क्रमांक 7 मधून आपण निवडून आला आहात, जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय सांगायचं? प्रभाग क्रमांक 7च्या सगळ्या नागरिकांना मी धन्यवाद देतो। त्यांच्या सगळ्यांच्या कृपा, आशीर्वाद आणि माहिती निवडून आलेले। अगोदर देखील आपण नगरसेवक होता आणि विकास कामे आपल्या माध्यमातून या ठिकाणी झाले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? आता निवडून मागच्या पंचवार्षिकला माझी मिसेस होती नगरसेवक, तर या टायमाला मी निवडून आल्यानंतर जशा ज्या योजना चालू होत्या माझ्या स्वखर्चाने घंटागाडी, डस्टबिन वाटप, कापडी पिशव्या वाटप हे सगळे परत पुन्हा मी परवापासून सुरुवात करणार आहे। प्रभागामध्ये ॲम्ब्युलन्सची सेवा असो, जे स्वखर्चाने मी करणार आहे, पुन्हा परत 5 वर्ष नागरिकांना सेवा देणार आहे। त्र्यंबक नगरीमध्ये आपण सर्वप्रथम राबवलेली कन्सेप्ट म्हणजे घंटागाडी। त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात जास्त सकाळी नागरिक उठल्यानंतर पहिले त्यांना त्या कचऱ्याचा इश्यू राहायचा, तर महिलांसाठी खास पूर्ण प्रभागामध्ये मी पुन्हा एकदा आता स्वखर्चाने घंटागाडी देणार आहे, 5 वर्ष ती सेवा देणार आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून आपण या ठिकाणी निवडून आलेले आहेत, काय भावना आहेत आपल्या, काय सांगाल? जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आलेलो आहे। ही निवडणूक जनतेने मनावर धरलेली होती आणि त्यांच्या प्रत्येक कामं आता 5 वर्ष करायची माझ्याकडे जबाबदारी राहणार। आणि आता प्रभाग क्रमांक 7 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? आता सगळ्यात पहिले तर आता निवडणूक यात्रा येणार आहे। निवडणूक यात्रेचं व्यवस्थित नियोजन करणं आणि कुंभमेळ्याचं पण व्यवस्थित नियोजन करणं हे आमचं पहिले प्राधान्य राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।